राम राम मंडळी, आज पाहूयात आजीचं मेथकूट. 2 वाटी चणा डाळ छान खमंग भाजून घ्यायची. अशा प्रकारे छान भाजून झाल्यावर एका मोठ्या बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची. त्यानंतर एक पाव वाटी गहू घ्यायचे. गहू अशा प्रकारे छान फुटायला लागले की पटकन काढून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर अर्धी वाटी तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घ्यायची. छान खमंग भाजून घ्यायचं. हे भाजण्यासाठी खूप वेळ लागत नाही. त्यानंतर 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 4 ते 5 लवंग आणि काळी मिरी आणि 2 मिरच्या टाकायच्या आहेत, सुक्या लाल मिरच्या. हे छान खरपूस भाजून थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून छान पावडर बनवून घेऊयात. आता यामध्ये टाकूयात मीठ, हळद आणि हिंग. तिन्ही चवीनुसार टाकायचे. मेथकूट तयार झालं, पण खायचं कसं? वाफाळता गरमागरम भात, त्यावरती मेथकूट आणि खूप सारं साजूक तूप.